तुमचा विश्वास, आमची बातमी। बंदुकीची स्वच्छता करताना मिसफायर होऊन महिला जखमी झाल्याची घटना धुळ्यातल्या चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या पूर्व हुडको या भागामध्ये घडली आहे। घटना घडल्यानंतर घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती। घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची शहानिशा करत एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहे। सायंकाळच्या सुमारास चाळीसगाव रोड भागामध्ये बंदुकीची स्वच्छता करताना मिसफायर झाला आणि बंदुकीची गोळी महिलेच्या हाताला लागल्यामुळे महिला जखमी झाली आहे। जखमी महिला तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलिसांसह LCB आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत या प्रकरणाची माहिती जाणून घेतली आहे। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेलं असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर यांनी केलं आहे। त्याची आम्ही तफ्तीश केली, शहानिशा केली। शहानिशामध्ये एक संशयित आम्ही ताब्यात घेतलेला आहे, ज्याच्याकडून हे रिव्हॉल्वर सफाई करताना विस्तार झालेला आहे। त्यात अधिक चौकशी चालू आहे। याच्यामध्ये कोणतीही अफवा पसरू नका। प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हा मिसफायरचा प्रकार आहे। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।